सर? ऐकलं मी सगळं सावली. सगळं मी सारंग सर, मला सारखे संकेत मिळतात म्हणून मला तुमची खूप काळजी वाटते. नको काळजी करू सावली. माझ्यावर कुठलंही संकट नाही येऊ शकत. हा, तू आहेस ना माझ्यासोबत? हो, मी आहे तुमच्या सोबत, पण यावेळी मला सतत तुमच्या सोबतच राहावं लागणार आहे. आणि तुम्ही एवढ्या लवकर कुठे निघालात? फॅक्टरीवर चाललं. बरं थांबा, मी येते. अरे थांब. अगं फॅक्टरीवर मी तुला नाही घेऊन जाऊ शकत सावली. तिथे अगं तिथे मशिनरीज असतात, खूप काम चालू असतं, रिस्की आहे ते. मी नाही घेऊन जाऊ शकत तुला. हो, पण मला तुमच्या सोबत यावं लागेल. मी तुमच्या सोबतच राहणार. मी येते. अरे सावली, असं लहान मुलासारखं हट्ट नको करू प्लीज. करणार मी. सावली, मी खरंच फॅक्टरीवर नाही नेऊ शकत तुला. सारंग सर, पण मला यावं लागेल ना तुमच्या सोबत. नाही ऐकणार माझं? नाही. बघा, माझं खरंच नाही ऐकणार तू. मग मी पण नाही जात. रडू नकोस, रडू नको सावली. अगं नाही जात म्हणजे आज कामाला सुट्टी. फोन करून सांगतो मी त्यांना मी नाही येत. जे काय असेल तर मी फोनवर अपडेट घेईन. आपण जाऊ बाहेर कुठेतरी फिरायला. काय? आई, मला ना ती बाई अजिबात पटली नाहीये. म्हणजे तिचं वागणं ना अगदीच मोकळं डाकळं. काहीतरी वेगळंच वाटतंय मला तिचं वागणं. म्हणजे वेगळं म्हणजे? म्हणजे नाही, असं नेमकं नाही सांगता येणार मला. कसं सांगता येईल नेमकं? त्यासाठी बाहेर पडावं लागतं, घराच्या जग बघावं लागतं, कामं करावी लागतात, है ना? ती ज्या क्लासमध्ये वावरते ना तिकडे हे सगळं चालतं. अमृता वहिनी, एक काम करशील? मॉमसाठी कॉफी घेऊन येशील? मॉम, तुम्ही बिझनेस वुमन आहात, इतका एक्सपिरियन्स आहे तुमच्याकडे, माणसांना तुम्ही चांगलं ओळखता, तरी नकार देताय. मॉम, मी काय म्हणते, आपण जर तिला असं नाराज केलं ना तर त्याचा फटका सोहमला बसू शकतो. प्लीज विचार करा ना परत. मग माझ्यासाठी प्लीज थिंक वन्स अगेन. केला विचार आणि माझ्या मतावर मी ठाम आहे. ती इथे येणार नाही. माझी कॉफी खोलीत पाठव. बघितलं तुम्ही, मी म्हणाले होते ना काहीच उपयोग होणार नाही म्हणून. आता नाही झालं म्हणून होणार नाही असं नाहीये. किमान आपण मॉमच्या डोक्यात एक विचार तरी टाकलाय. आणि मॉम नाही म्हणाल्या तरी पुढचं काम शिवानी करेलच. म्हणजे ती या घरात येणारच. काहीतरी करून तिला यंदळे घरात आणलं पाहिजे. पण तुम्ही कन्फर्म आहात का की तिच्या येण्याने आपल्याला फायदा होईल म्हणून? 100% फायदा होणार. तर मी तुझ्यापेक्षा खूप जास्त एक्सपिरियन्स्ड आहे. तू या घरात आत्ता आली आहे, मी अनेक वर्षे याच घरात आहे. त्यामुळे कोणत्या सिच्युएशनमध्ये कुठली मूव्ह घ्यायची हे मला चांगलंच माहिती आहे. ओके, मग आता पुढे काय करायचं? तिला फोन करून सांगूया. तिचं ती बघेल काय ते. ती काय करणार आहे? जर आपण तिला फोन केला आणि सांगितलं की मॉम नाही म्हणतायत, तर ती या घरात येण्याचा प्रयत्न नक्की करणार. आय एम 100% शुअर. आणि जर का तिने तसं केलं नाही तर माझा अंदाज चुकीचा ठरेल, एवढंच. वहिनी, खूप वेगळ्या पद्धतीने डोकं चालतं हो तुमचं. बाय द वे, माझ्या बाबतीत असा काही विचार नाही ना करत तुम्ही? जोपर्यंत तू माझ्या टीम मध्ये आहेस तोपर्यंत नाही, पण पुढचं सांगता नाही. जपूनच राहावं लागेल मला. खूप पुढचा विचार करतेस तारा. नाही म्हणजे जपून राहा, पण आता जे पुढ्यात वाढून ठेवलंय त्यावर लक्ष देऊया. ठीक आहे, आपण कॉल करूया. येस. काय करतोयस? कसा चालतोयस? दिसत नाही का तुला? हा, सेम. काय सेम? सेम पिक्चर मध्ये बघितलं होतं ना, तसंच घडलंय. इकडून हिरो येतो, तिकडून हिरोईन येते.
तिच्या हातात पुस्तक असतात, दोघं कॉलेजला जात असतात आणि धडकतात आणि मग रोमॅन्टिक सीन. ऐक ना, ऐकतोय ना. एकतर आहे ना, हे कॉलेज नाहीये, ही पुस्तकं नाहीयेत, ह्या साड्या आहेत आणि हा कुठल्याही फिल्म मधला रोमॅन्टिक सीन नाहीये. माझ्यासाठी अपघात आहे हा. कसा चालतोयस? सेन्स नाही का तुला? हाय काय सेन्स हाय. हा? माय नेम इज मिस्टर बबलू, मेंदळे घरातला एक सदस्य, फॅमिली मेंबर. आय एम सो सॉरी, मला खरंच माहित नव्हतं. आय एम सो सॉरी मिस्टर बबलू सर. नुसतं बबलू, प्रेमाने मला बबलू बोलतात. बुबलू. बुबलू नाही, बबलू. बबलू. मलाही माहित नाही तुम्ही कोण. सॉरी हा, मी सांगायचंच विसरले. मी ते PH शिवानी, आय मीन शिवानी मॅमची PA मी. किरण. किरण. तू है मेरी किरण. व्हॉट? हे काय? तुझ्यासाठी नाहीये. आ? आय मीन हे तुझ्यासाठी नाहीये, घरातल्यांसाठी साड्या पाठवल्यात शिवानी मॅमने. अच्छा देख. नको राहू दे, मी घेते. अरे नको. अगे फेक. चल ये.